नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 साठीचे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रेफरन्स जनरेट होतील आणि त्यानुसार तुमच्या सर्व जाहिराती पाहून तुम्हाला प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया पूर्ण करायची. तत्पूर्वी लॉग इनची प्रक्रिया करण्यासाठी ज्यांना प्रॉब्लेम येतोय अशा ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे व्यवस्थितपणे अशी वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे. वेबसाईट टाकल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा वरती इंटरफेस पाहायला मिळेल. इथे गेल्यावरती तुम्हाला पुन्हा असे खाली 3 इंटरफेस पाहायला मिळत आहेत. पवित्र पोर्टल 2017, 2022, 2025. तर 25ला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी गेल्यावरती बऱ्याच जणांना इथे खाली अशा पद्धतीने संपूर्ण तुमचा लॉग इन ID टाकता येईल, तुमचा पासवर्ड टाकता येईल किंवा कॅप्चा कोड म्हटलं, या सगळ्या 3 गोष्टी टाकल्या आणि लॉग इन केलं का ते लॉग इन होतं. पण बऱ्याच जणांना ती प्रक्रिया करून देखील OTPचा प्रॉब्लेम येतो. अशा उमेदवारांनी इथे राईट साईडला पहा, 2च्या पुढे तुम्हाला 3 डॉट दिसत असतील. या 3 डॉटवरती क्लिक केलं की अभियोग्यताधारकांना इथे तुम्हाला असे ऑप्शन दिसतात. याच्यामधला डिलीट ब्राउझिंग डेटा हा जो ऑप्शन आहे, या ऑप्शनला जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक जर तुम्ही केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला पहा, ही आपली एकच वेबसाईट आपण ओपन केली आहे, त्याला डिलीट डेटा म्हणायचं. इथे बऱ्याच जणांच्या भरपूर अशा वेबसाईट असतात, त्याच्यामुळं कदाचित OTPला प्रॉब्लेम येतो. इथे डिलीट डेटा म्हणायचं आणि संपूर्ण डेटा तुमचा तो वरचा जो वेबसाईटवरचा आहे तो डिलीट होतो आणि सहजरित्या मग तुम्हाला इथे OTP येण्यास सुरुवात होते. आता इन केस बऱ्याच जणांचा पासवर्ड विसरलेला असतो, त्यांनी इथे फॉरगॉट पासवर्डवरती जायचं आहे आणि इथे जाऊन पहा युजिंग सिक्युरिटी क्वेश्चन किंवा युजिंग वन टाईम OTP. मग OTPचा यूज करायचा, प्रोसिजर करायची आणि मग तुम्हाला नवीन पासवर्ड त्या ठिकाणी टाकण्यासाठी ऑप्शन मिळतात. पहा, आता आपण होमला जातो आहे. होमला गेल्यावरती इथे बघा तुम्हाला पुन्हा, आणि एक लक्षात ठेवा, नेहमी डेस्कटॉप मोडवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी ओपन करायचं असतं. तर डेस्कटॉप मोडचाच वापर तुम्हाला करायचा आहे. पहा, ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता किंवा सहजरित्या पुन्हा आपल्या त्या पॉईंटला तुम्ही आलेत. आता तुम्हाला बघा OTP येत नाही आहे, तुम्ही असं पुढं प्रोसिजर केली, सिलेक्ट ऑप्शन, इथं आपण म्हटलं यूज OTP आणि इथं प्रोसीड पुढं म्हटलं की सेंट वाया SMS टू द रजिस्टर मोबाईल. तुम्हाला मेसेज येणार, तो मेसेज सर्वांनी पाहायचा, तो OTP तिथे पुट करायचा आणि लॉग इन करायचं असतं. अशा पद्धतीने ज्यांना प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी नक्कीच सोल्युशन तुम्हाला मिळेल. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.